दे रे, तू दे तिला. तुझे हात काय मोडलेत, तू दे तिला ताट. मी? हो हो. भरव तिला. मी बरोबर नाही, ते तुम्ही म्हणाला होतात ना की जागेवरून हलायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, पण स्वतःच्या हाताने खाऊ शकते ना ही. तुझ्या अख्ख्या आयुष्यात तरी एवढी पानं वाचलीस का तू? उद्या सकाळपर्यंत तिला अख्खा कुलवृत्तांत वाचून पूर्ण करायचंय. आणि जेवणा आधी आणि नंतर तिचे हात धुणार आहेस का तू? त्यापेक्षा तिला भरवणं परवडेल. थोडीशी तिला मदत केलीस ना तर तुझं नाक काही खाली जाणार नाही. उलट प्रेमळ सासू म्हणून एखादा गुण वाढेल तुझा, समजलीस? नाही, मला नाही वाटत. म्हणजे हे थोडं विचित्र आहे नाही? हो ग बाई, हे मात्र खरं. या घरात आल्यानंतर ना मला सगळं विचित्रच वाटायला लागलंय. म्हणजे बघ हा, अचानक घरातले गणपती गायब काय होतात आणि परत आपल्या जागेवर येऊन बसतात. घरात कुठच्या तरी खोलीत धूप काय जाळला जातो, घराला बाहेरनं कोणी कडी काय लावतंय. काय गो बाई, सगळं विचित्रच चाललंय. भरवते भरवते ना, कशाला विचित्र विचित्र बोलायचं. भरवते. मला माझ्या आईने कधीच घास भरवला नाही, पण माझी ही आई मला भरवतीये. थँक्यू आजी. फक्त तुमच्यामुळे मला हा क्षण अनुभवता आला. नीलंबरी, अगं भरवताना जरा हसरा चेहरा ठेव ना. थँक्यू. नचिकेत, तुम्ही आता इथं? मी आत येऊ शकतो का?
मी पाणी घेऊन येते. तुम्ही सांगितलेलं ऐकलंय मी. आय मीन तुम्हाला फरक दिसतोय ना माझ्यात? हो हो, दिसतोय ना बदल. आणि सोबरही दिसताय तुम्ही. पण एक सांगू का, बदल हा आतून घडावा लागतो, मग तो टिकतो. तुम्ही मदत केली तर तेही शक्य होईल कदाचित. कराल मदत मला? मी आपल्या दोघांसाठी कॉफी बनवते, ती घ्या. आणि आणि काय? तुमची बायको मुलं वाट बघत असतील ना, त्यामुळे कॉफी घ्या. आणि मी इथे येऊन चूक केली वाटतं. येतो मी. नचिकेत, तुमचं लग्न झालंय, तुमचा संसार आहे. माझा संसार मोडलाय. मला वाटतं आपण आपल्या मर्यादा सांभाळायला पाहिजे. मर्यादा ओलांडण्यासारखं आपण काहीच वागलो नाही आहोत. एका पोळलेल्या मनाने दुसऱ्या पोळलेल्या मनाकडे सहारा मागितला, त्यात काय चुकलं? मनात जेव्हा खूप गोंधळ असतो ना मॅडम, तेव्हा माणूस कुठेतरी शांतता मिळेल असं ठिकाण शोधत असतो. आणि माझ्यासाठी ते ठिकाण तुम्ही आहात. नाही म्हणजे गैरसमज करून घेऊ नका, पण सगळ्यात आधी आधार तुम्हीच मला दिलात. मला प्रकाशाचा किरण दाखवलात, मैत्रीचा हात सुद्धा तुम्हीच पुढे केला. आणि म्हणून आपसुकच माझ्यासाठी ते ठिकाण तुम्ही, म्हणून मी इथे आलो होतो. नाही पण चुकलं माझं. सॉरी. येतो मी. समीरच्याही मोठ्याने बोला ना. अगं बाई, मोठ्याने कसं बोलणार? घरात शांतता आहे. सारा मोठ्याने बोललं की ऐकू जाईल ना. मग माझं तर डोकं फिरलंय, काय करू कळत नाही. एक मिनिट थांब थांब थांब. सगळा प्लॅन बोंबललाय. म्हणजे बघ ना, एवढा धूर गिळूनही ही बया अजून ठणठणीत, अजून वाचत बसलीये. तिने नियम पण मोडला नाही. आणि आपला समीर गो बरोबर ऐन वेळेस पोचला तिला वाचवायला. डॅम, ही मुलगी ना माझ्या डोक्यातच जाते. तुम्हाला पाणी हवंय का? अर्पिता मॅडम, हो मी मिठूला सांगायचा खूप प्रयत्न केला की उद्या फिरायला जाणं शक्य नाहीये, पण ती ऐकायलाच तयार नव्हती हो. आता माझी इतकी जवळची मैत्रिणी, म्हणजे जवळची म्हणजे तशा अर्थाने नाही, तशी जवळची नाही, अशी अहो म्हणजे लहानपणापासूनची माझी मैत्रीण आहे. आम्ही एकत्र वाढलो आहोत. ती आता पहिल्यांदा आपल्याकडे आली, मग तिला असं नाही कसं म्हणणार ना. आणि मग खूप हट्ट केल्यावर आता ती परत नाही, कसं काय शक्य आहे ना. ती खूप अपेक्षेने आली. मला सांगा समीरच्याई, ह्या अर्पिताच्या बाबतीत काहीच कसं सक्सेसफुल होत नाही हो.
नशीब नशीब घेऊन जन्माला आली ही बया. प्रत्येक वेळी सहज निसटते ग. आणि त्यात ही आमची म्हातारी. तिचा बँड वाजवायचा सोडून मलाच बडवते. भरव तिला. वॉटेव्हर काही झालं तरी आपण हार मानून चालणार नाहीये एवढंच कळतंय मला. ती अर्पिता त्या ज्वालामुखी म्हातारीच्या नजरेतून काहीही झालं तरी उतरायलाच हवी. मला सांगा पुढची परीक्षा काय आहे? नाही ना सांगितलं. ते विचारलं तर मलाच खेकसली म्हातारी. असं तुम्हाला कळेल ना समीरच्याई, इमिडिएटली मला कळवा. हा पुढची परीक्षा आपण काहीही करून डिस्ट्रॉय करूच. हो चालेल, ठेवते आता. दुपारी धुराचं जे प्रकरण झालं त्याचा परिणाम दिसतोय. झापड येते यांच्या डोळ्यावर. प्रयत्नपूर्वक डोळे ताणून वाचायचा प्रयत्न करतायत पण शरीर बहुधा कॉपरेट करत नाहीये. अर्पिता मॅडम, झोप गेली का? कसे आहात ना तुम्ही समीर? तुमच्यावर फार वेळ रागवताही येत नाही. आजी मी कशी दिसते? नंतर हे आधी आत नेऊन ठेव. आजी कुलवृत्तांत वाचून झालाय माझा. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या नियमांचं पालन करण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. हो पण हिने कुलवृत्तांत पूर्ण वाचलाय, याला पुरावा काय? नाही म्हणजे हिने फक्त डोळे फिरवले असतील आणि आपल्याला म्हणते वाचला, असं झालं तर? हो अगदीच. नीलंबरी, रेणुकाच्या वेळी तुला माती खायचे डोहाळे लागले होते का ग? नको तिथे हुशारी उतू जाते हिची. पहिली परीक्षा पूर्ण झाली असं म्हटलंय का मी? मला जाब विचारतेस? नाही नाही आजी. आणि तुला सांगायला बांधील नाहीये मी, पण देवीच्या दरबारी सगळ्या गोष्टी पारदर्शक हव्या म्हणून सांगते तुला. मी हिला कुलवृत्तांताशी संबंधित प्रश्न विचारणार आहे. त्याची उत्तरं हिने जर बरोबर दिली
तरच ही परीक्षा उत्तीर्ण झाली असं म्हणता येईल. अर्पिता, तयार आहेस? हो. ठीक आहे. आता मला सांग, देशमाने घराण्यांचे मूळ पुरुष कुठून आले होते? शिरपूर. हरेश्वर गंगाधर देशमाने नाव होतं त्यांचं. छान. फक्त गावच नाही तर मूळ पुरुषाचं नावही नीट लक्षात ठेवलंयस. बरं, आता सांग, सदानंद मोरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहेत? देशमाने विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी. म्हणजे त्यांच्या कर्तृत्वांमुळेच त्या विहिरींना देशमाने विहिरी असं नाव पडलं होतं. 1876 मध्ये महाराष्ट्रात खूप मोठा दुष्काळ आला होता ना. माणसं, जनावरं सगळ्यांचेच खूप हाल झालेले. तेव्हा सदानंद मोरेश्वरांनी 50 वर्षांपासून पडीक असलेल्या विहिरींच्या डागडुजीचं काम सुरू केलं होतं. तेव्हा सगळ्या गावकऱ्यांनी त्यांची खूप खिल्ली उडवली, अगदी वेड्यात काढलं त्यांना. पण ते मागे नाही हटले. एकट्याच्या जीवावर उन्हाच्या झळा सोसत त्यांनी जिद्दीने विहिरींचं काम सुरू ठेवलं. त्यांचे हात सोलवटले, अगदी जीवावर बेतलं, पण त्यांनी काम नाही थांबवलं. शेवटी दोन्ही विहिरींच्या तळाशी असलेले जिवंत झरे मोकळे झाले आणि विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या. तेव्हा मग सगळ्या गावकऱ्यांनी त्यांचा जय जयकार केला आणि त्यांना मदतीला सुरुवात केली. आजी, फक्त त्यांच्या आग्रहामुळे एक विहीर माणसांसाठी आणि एक विहीर जनावरांसाठी राखीव ठेवली जाते. आजही त्या विहिरी देशमानेंच्या विहिरी म्हणून ओळखल्या जातात. जनकल्याणाचा हा त्यांचा वसा आणि वृत्ती समस्त देशमान्यांसाठी पूजनीय आहे. बघ ना, वाचलायस, कुलवृत्तांत नीट वाचलायस आणि नुसता वाचला नाहीस तर आत्मसात केलंयस. मला हेच अपेक्षित होतं. आता मला सांग, घरच्या एखाद्या पिढीने बोललेला नवस पूर्ण केलाच नाही तर काय करावं? काय झालं? आजी, हे नव्हतं कुलवृत्तांतात. का? अभ्यासक्रमाच्या बाहेरचे प्रश्न मी तुला विचारू शकत नाही? नाही, विचारू शकता. मग सांग ना. उत्तर दे. प्रश्न कळलाय ना तुला? हो. आजी, मला असं वाटतं की एखाद्या पिढीकडून जर नवस अपूर्ण राहिला तर त्यांच्या पुढच्या पिढीने तो पूर्ण केला पाहिजे. असं थोडीच असतं काय पण. नाही, असंच असतं ना. म्हणजे कुलदेवीचा नवस हा संपूर्ण घराचा असतो, कोणा एकाचा नसतो. मग ती फेडण्याची जबाबदारी पण कुटुंबातल्या सगळ्यांचीच असते ना. आपण वडिलोपार्जित संपत्तीवर कसा हक्क दाखवायला जातो, त्या हक्काबरोबर जबाबदारी पण येते आणि ती जबाबदारी पण स्वीकारायला हवी ना. म्हणून मला असं वाटतं की पुढच्या पिढीने तो नवस फेडायला हवा.
योग्य आहे उत्तर. हक्काबरोबर जबाबदारी येते ही जाणीव महत्वाची. आता शेवटचा प्रश्न. सुनेने सासरी आल्यानंतर माहेरच्या बद्दल किती बोलावं? स्वयंपाकातल्या मिठा एवढं. संसाराची चव वाढेल आणि रेसिपी बिघडणार नाही असं आणि इतकंच. हरली सबशेर हरली. अगदी बरोबर उत्तर दिलेस. पण सासरच्यांची सुद्धा तेवढीच जबाबदारी असते की सुनेला माहेरची आठवण मिठाई एवढीच यावी. सगळ्या अटी पूर्ण करून कुलवृत्तांत वाचलास. सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तरं दिलीस. उत्तीर्ण झालीस हो पहिल्या परीक्षेत. अभिनंदन अर्पिता मॅडम. मी तुम्हाला म्हणलं होतं जमणार जमणार. इतकं हुरळून जायची गरज नाही. आत्ता एकच परीक्षा संपलीये, अजून 4 परीक्षा बाकी आहेत. हा ना तेच. मग आता दुसरी परीक्षा कधी असणार आहे आणि त्या परीक्षेमध्ये काय काय असणार आहे आजी? तुला का ग इतकी घाई? तुला विचारून आणि सांगून नाही करणार हं मी. जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हाच मी हिची परीक्षा घेईन. आता तिला आराम करू दे. आजी पहिल्या परीक्षेचं आता सगळं झालंय ना? हो झालं. समू तुझ्या बायकोची पहिली परीक्षा आता संपलीये. जा लवकर आवर जा आता. का का काय आपल्याला फिरायला जायचंय ना. जा. आत्ता हो तू बोलला होतास मला आज जायचंय. तू प्रॉमिस केलंयस मला. अगं नाही नाही मी ते तुझं मन राखण्यासाठी प्रॉमिस दिलं तुला. मिठू काय मला काम शोधणं गरजेचं आहे की नाही. मला त्यासाठी वेळ द्यायला लागेल. मला नाहीतर अवघड होईल. माहितीये तुला काम शोधायचंय पण एका दिवसाने काहीच फरक पडणार नाहीये. जा लवकर आवर जा. अगं नाही आपण जा लवकर. अगं मिठू अगं ही मिठू ना ऐकायची नाही. आजी आता तरी सांग मी कशी दिसते. सुंदर छान अगदी हिरोईन सारखी है ना. म्हणजे गावाला राहून सुद्धा अगदी टापटीप. नाहीतर छान हा मिठू. क्यूट दिसतेस तू. समीर कशी दिसतेय? फक्त असं करू नको. काय इतकं नटायची काही गरज आहे का हिला? खरं तर फिरायला जायचीच काही गरज आहे का? सूर्य आग ओकतोय बाहेर आणि यांना चांदण्यात फिरायला जायचंय. जाऊ दे. मला काही फरक नाही पडत. फरक पडतोय का मला? मला का राग येतोय इतका? तुझं झालंय का आवरून? चल निघूया. चल आपण. अर्पिता मॅडम अहो आवरा ना तुम्ही. उशीर होतोय आपल्याला. मी नाही म्हणजे मी पण यायचं असं काही बोलला नाहीत तुम्ही. अर्पिता मॅडम आता हे बोलायची काय गरज आहे? जिथे तुम्ही तिथे मी, जिथे मी तिथे तुम्ही.
लवकर चला. तुम्हाला एकटीला सोडून मी जाईन असं वाटलं का तुम्हाला? बरं आता चला ना लवकर, नाहीतर माझा इथेच पुतळा होईल. अर्पिता जा लवकर चेंज करून ये जा. काय कुठे निघाली? हा घरातली कामं कोण करणार? नाही मगाशी वर तोंड करून बोलत होतीस ना, जबाबदारीची आरती ओळत होतीस. मग आता कुठे गेली जबाबदारी? हे काय ग नीलांबरी, काय चाललंय? जबाबदारी जबाबदारी काय तुझी जबाबदारी नाही? तुझं पण घर आहे ना. काम 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 सगळी कामं केली आहेत तिने. स्वयंपाक तेवढा बाकी राहिलाय, तो तू आणि तुझी लेक दोघी मिळून करू शकताय ना. परत 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 परतच करावा लागतो स्वयंपाक, आणि भूक सुद्धा परत परत लागते ना. आणि पोटात जाऊन स्वयंपाक संपतो सगळा. अगं ती काही सरकारी योजना आहे का? एकदाच करायचं आणि मोकळं व्हायचं. नवीन लग्न झालंय त्यांचं, जाऊ दे की जरा हौस मौस करायला. जा रे, तिला घेऊन जा. हा जा तुम्ही. चला अर्पिता मॅडम, आजीनी परवानगी दिली आता. चला ते द्या इकडे. आवरा. सम्या तुझी बायको पण आता तुझ्यासारखाच वेळ लावणार ना तयार व्हायला? अगं तू सकाळपासून एवढा वेळ घेतलास आवरायला, 5 मिनिटात येतील त्या. नक्की? हो ग. काय? तुझी नोकरी गेल्यापासून बाबांकडून उधारीवर घेतलेल्या पैशांचा हिशोब. छोटे मोठे हिशोब मी लिहून नाही ठेवलेत, पण काही मोठ्या रकमा आहेत त्या, जसे की गौरीची फी. ऍटलीस्ट ते पैसे तरी परत द्यायचेत आपल्याला. कसे द्यायचे ते तुझ्यावर डिपेंड आहे, पण वेळेत पैसे द्यायला हवेत एवढंच माझं म्हणणं आहे. बघ नचिकेत, कल्याणीचा सूर जरी चुकीचा असला ना तरी तिचा मुद्दा बरोबर आहे. तर सुदैवाने तू पुन्हा पहिल्यासारखं वागायचं ठरवलंयस तेव्हा हा मुद्दा तुला पटेल. नचिकेत, तू सुद्धा उदरनिर्वाहासाठी काहीतरी पर्याय शोध. तेच करतोय मी. अजूनही माझा सरकारी नोकरी करण्याचा निर्णय बदललेला नाहीये. मग असली सोफिस्टिकेटेड असण्याची नाटकं तरी कशाला करतोयस? कुणाला दाखवायला? नकोच बोलूस तू, काही बोलूच नकोस. या घरातले एकतर सगळे खोटं बोलत असतात, नाहीतर लफवाछपी करत असतात. सगळी भावंड एक जात सारखीच. ए वहिनी, काही बोलू नकोस हा. मी आणि दिनी कधी काही लपवलं नाहीये. तू तर सोडूनच दे ग, काही बोलूच नकोस. तुझी लपवाछपी नाही अशी ताजी आहे. काल जे गिफ्ट घेऊन आलीस ना, त्याचं स्पष्टीकरण मला अजिबात पटलेलं नाहीये. सरळ सरळ फेकत होतीस. वहिनी काहीही बोलू नकोस हा. बरं चला आता आपण निघूया. चला चला चला.
दिदे कणिक मळायला घे. स्टेशन. ये बस. मिठू माझ्या शेजारी बसली हे अर्पिता मॅडमला आवडलं नाहीये बहुतेक. या ना. तुम्ही व्यवस्थित बसला ना. देवा आज रात्री मला धडधाकट घरी आण रे बाबा.